Pages. Once more! Once more! Once more! Pages. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त आणि खतरनाक झालेला आहे। प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल, तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तो VPN कनेक्ट करून घ्यायचा। तर सिम्पली मी इथं स्पीड VPN वापरलेलं आहे। यानंतर स्पीड VPN इथं कनेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। CapCut ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला असा इंटरफेस दिसून येणार आहे। यानंतर तुम्हाला इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ज्या फोटोवरती व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथं फोटो सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला येथे एक्सेप्ट रेशो म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.16 इथं सिलेक्ट करायचं आहे आणि येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथं फोटो झूम केल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलेचे ऑप्शन मिळून जाईल। तर सिम्पली तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला मी ते इथं बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर तो बिटमार्क व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे ॲड करून घ्या, व्यवस्थित इथं थोडासा झूम करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची जी लेंथ आहे ते तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन यायची आहे। तर व्हिडिओच्या एंडपर्यंत घेऊन आल्यानंतर सिम्पली तुम्हाला व्यवस्थितपणे सेट करायचं आहे। यानंतर तुम्हाला एंडिंगचा जो पार्ट आहे तो तुम्हाला इथं CapCutचा लोगो हा इथून डिलीट करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला मित्रांनो, तुम्हाला ही जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे हा व्यवस्थितपणे इथं प्ले करून घ्यायचा आहे बीट लावण्याकरता। तर सिम्पली मी इथं व्यवस्थितपणे इथं प्ले करतो आणि इथं व्यवस्थितपणे इथं बघायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे इथं आपली इथं बीट चेंज होत आहे। तर बीट चेंज होत आहे तर आपल्या इथं फोटोवरती क्लिक करायचं आणि फोटोला इथं स्प्लिट करायचे आहे। आणखी तुम्हाला इथं फोटोला स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला इथं दुसरी बीट लावायची आहे। तर सिम्पली अशा प्रकारे इथं बीट चेंज होत आहे। तर मी इथं फोटोवरती क्लिक करतो आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं स्प्लिट करून घेतो। तर अशा प्रकारे इथं फोटोला तुम्ही स्प्लिट करून घ्या। तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फोटो कट केलेला आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला तर अशाच प्रकारे इथं सर्व बीट इथे लावून घ्यायचे आहेत। तर मी इथं सर्व बीट इथे ॲड करून घेतो। यानंतर मित्रांनो, सर्व बीट तुम्ही इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आणि तुम्हाला इथं जो बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तर तुम्हाला त्या बिटमार्क व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे इथं व्हिडिओवरती क्लिक करतो आणि मित्रांनो, या व्हिडिओचा जो ओपेसिटी आहे ती ओपेसिटी तुम्हाला इथं 0 करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे इथं 0 करून घ्या आणि येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं ॲनिमेशन्स लावायचे आहेत। तर ॲनिमेशन लावण्याकरता सिम्पली तुम्हाला पहिल्या फोटोवरती यायचं आहे। पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला टर्बुलन्स हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर सिम्पली 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन कॅटेगरी तुम्हाला हा सेम इफेक्ट इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर सिम्पली अशा प्रकारे हा इफेक्ट मी इथं पुन्हा ॲड करतो आणि याची जी स्पीड आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं 0.6 सेकंद ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे ते ठेवून द्यायचे आहे। नंतर तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन कॅटेगरी तुम्हाला इथं टर्बुलन्स पुन्हा हाच इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे। तर अशा प्रकारे इथं अप्लाय करून घ्या आणि याला व्यवस्थितपणे ॲड करायचं आहे। यानंतर 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला सेम हाच इफेक्ट इथं पुन्हा ॲड करायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला 0.6 ठेवायची आहे आणि याला व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला तो वेव्ह अँड स्लाईड हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती जायचं आहे, म्हणजे 6 नंबरच्या फोटोवरती, आणि तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरी तुम्हाला इथं पझल
हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची स्पीड तुम्हाला 1.1 सेकंड करून घ्यायची आहे आणि इथं याला व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन कॅटेगरीने तुम्हाला स्विंग बॉटम हा ॲनिमेशन इथं अप्लाय करायचा आहे आणि याची स्पीड जी आहे मित्रांनो ते तुम्हाला 1.8 ठेवायची आहे। तर सिम्पली ठेवू शकता तुम्ही 1.9। तर अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला ट्रिसेक 2 हा जो ॲनिमेशन आहे हा तुम्हाला ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्या। यानंतर तुम्हाला लास्ट फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इन कॅटेगरीतून तुम्हाला स्विंग राईट हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं लावून घ्यायचं आहे आणि याची स्पीड तुम्हाला इथं फुल ठेवायची आहे। याची ॲनिमेशन इथं फुल ठेवून इथं ॲड करून घ्या। अशा प्रकारे मित्रांनो तुमची इथं ॲनिमेशन लावणे कंप्लीट झालेलं आहे। यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत। तर सिम्पली इफेक्ट लावायचे आहेत, तर त्याकरता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। तर सिम्पली मी इथं 5 नंबरच्या फोटोवरती येतो आणि तुम्हाला इथं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं इफेक्टमध्ये स्प्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं शोधून घ्यायचा आहे आणि इथं याला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर मी इफेक्ट आहे इथं शोधून घेतलेला आहे आणि याला इथून ॲड करायचं आहे। तर व्यवस्थितपणे ते ॲड करण्या अगोदर याला ॲडजस्ट करायचं आहे। तर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि याची स्पीड जी आहे ते तुम्हाला इथं कमी करून घ्यायची आहे। तर मी इथं 15 ठेवून देतो आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड करून घेतो। तर अशा प्रकारे याची स्पीड कमी करून घेतल्यानंतर याला व्यवस्थितपणे फोटोपर्यंत सेट करायचं आहे। फोटोपर्यंत सेट केल्यानंतर व्यवस्थितपणे हा इफेक्ट लागून जाईल। यानंतर तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सायकेट्रिक टिल्स हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे याला व्यवस्थितपणे इथं ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे इथं फोटोपर्यंत याला सेट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये डॉलप गँगर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे। अप्लाय करण्या अगोदर तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे, अमाऊंट याची तुम्हाला इथं 30 ठेवायची आहे। तर 30 ठेवून तुम्हाला याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे याची 30 ठेवायची आणि याला ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे याला व्यवस्थितपणे इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला याला फोटोपर्यंत व्यवस्थितपणे इथं सेट करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये हिट हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याला पण तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे। याची स्पीड तुम्हाला 8 ठेवायची आहे। तर सिम्पली तुम्हाला 8 ठेवायची आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे याला फोटोपर्यंत सेट करून घ्या। यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला गोस्ट हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची स्पीड पण तुम्हाला इथं कमी जास्त करायची आहे। तर सिम्पली याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करा। नंतर तुम्हाला एक स्पीड याची 20 करायची आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला लास्ट फोटोवरती यायचं आहे आणि सिम्पली इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं बटरफ्लाय विंग्स हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला इथं व्हिडिओ पूर्णपैकी एडिट झालेला आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा।